नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, शासनाने काय केलेलं आहे, सध्या जे काही तहसीलदाराला वाटणीपत्राचा अधिकार दिला होता, जो काही जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 खाली वाटणीपत्र करण्याचा अधिकार तहसीलदाराला दिला होता. आणि जर कुठलाही वाद नसेल किंवा जर घरातली घरात तुमच्या वाटणीपत्र करायचं असेल किंवा सहधारक असतील 7/12 आणि त्यांना वाटणीपत्र करायचं असेल आणि त्यांच्यामध्ये कुठलाही वाद नसेल, सगळ्याच्या संमतीनं वाटणीपत्र करण्याचा अधिकार जो होता तो तहसीलदार यांना दिलेला होता आणि हे वाटणीपत्र कायदेशीर मानलं जायचं. बरेचसे लोक काय करते, वाटणीपत्राला रजिस्टर वाटणीपत्र करायचं किंवा याच्यासाठी मुद्रांक शुल्क भरायला लागायचा. म्हणजे खर्च वाचण्यासाठी बरेचसे लोक काय करायचे, जे गोरगरीब लोक आहे ज्यांची जमीन वाटायची असती किंवा घरातली घरात त्यांना वाटणीपत्र करायचं असतं किंवा सहधारकाला वाटणीपत्र करायचं असतं, ते लोक काय करते, पैसे वाचण्यासाठी किंवा पैसे लागू नये किंवा खर्च लागू नये या दृष्टिकोनातून काय करायचे, तहसीलदाराकडे अर्ज करायचे सगळ्याच्या संमतीनं आणि वाटणीपत्राचा आदेश तहसीलदाराकडून घेतला जायचा. मग काय व्हायचं, तहसीलदाराकडून आदेश घेतल्याच्या नंतर त्याला नोंदणीकृत करण्यासाठी परत दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जावं लागायचं आणि त्याच्यासाठी सुद्धा काय मुद्रांक शुल्क भरावा लागत होता. परंतु 2025 शासनाने काय केलेलं आहे, असं जर तहसीलदाराचा आदेश झाल्याच्या नंतर जर वाटणीपत्र जर नोंदणीकृत करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी आला असेल तर त्या वाटणीपत्राला जे काही मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी लागतो तो माफ केला होता शासनाने 2025 ला. पण याच्यानंतर काय झालं माहितीये का, काही लोकांनी काय केलं माहितीये का, तहसीलदाराची आदेश न घेता, कारण की जो काही मुद्रांक शुल्क माफीचा शासन निर्णय आला होता त्याच्यामध्ये बिगर आदेशाचं जर कोणी जर दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वाटणीपत्र जर सादर केलं, कोणी घरातल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तींना सगळ्याच्या संमतीनं किंवा 7/12 जे काही सहधारक आहेत त्यांनी जर वाटणीपत्र जर डायरेक्ट दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जर केलं तर मात्र त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा मुद्रांक शुल्क माफ केला जात नव्हता. का केला जात नव्हता, तर त्या संदर्भामध्ये जशी 85 खाली वाटणीपत्र केल्याच्या नंतर मुद्रांक शुल्काची सूट दिली होती शासनाने, त्याच्या संदर्भात कुठलीही स्पष्टीकरण त्यामध्ये दिलेलं नव्हतं त्या आदेशामध्ये. म्हणून शासनाने काय केलं, आता एक नवीन या संदर्भात नवीन एक शासनाने परिपत्रक काढलेलं आहे, एक शासन आदेश काढलेला आहे आणि मुद्रांक शुल्क विभाग जे काही यांना या संदर्भामध्ये राज्याचे आवर सचिव यांनी परिपत्रक काढून या संदर्भामध्ये कशा पद्धतीची कार्यवाही करायची, तहसीलदाराकडे जरी वाटणीपत्र केलेलं असेल त्याला सुद्धा स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क माफ केलेलंच आहे ऑलरेडी. पण जर एखाद्या व्यक्तीकडे जर तशा पद्धतीचं नसेल तर मग काय करायचं, या संदर्भामध्ये ह्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. 20 एप्रिल 2026 ला हे परिपत्रक आलेलं आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक शुल्क नियंत्रक यांना हे परिपत्रक काढलेलं आहे. त्याचा विषय काय बघा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 खाली शेत जमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्ताच नोंदणी फीस बाबत याच्यामध्ये दिलेलं आहे. आता थोडक्यामध्ये याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो काय दिलेलं आहे याच्यामध्ये. बघा, 23 जून 2025 चा जो काही निर्णय होता तो फक्त 85 याला लागू होता मुद्रांक शुल्क माफीचा. आता याच्यामध्ये खाली बघा काय दिलेलं आहे, तर ते खाली वाचून दाखवतो तुम्हाला, त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होईल. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 खाली शेत जमिनीच्या वाटणीपत्राचे अधिकार तहसीलदार यांना महसूल यांना असून याबाबतचे आदेश झालेले वाटणीपत्र दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणीस प्राप्त झाल्यानंतर सदरच्या नोंदणी दस्तास उपरोक्त अधिसूचनेन्वये नोंदणी फीस माफ केलेली असल्यामुळे नोंदणी फीस भरावी लागत नाही. तथापि तहसीलदाराकडे कलम 85 अन्वये वाटणीपत्र दाखल न करता, म्हणजेच कलम 85 खाली कार्यवाही शिवाय अशी संमतीने सदर दस्त तयार करून सरळ नोंदणीसाठी नोंदणी कार्यालयात सादर केले जातात. या सादर केलेल्या दस्तास उपरोक्त अधिसूचनेत तरतूद नसल्यामुळे अशा दस्तास नोंदणी फीस दुय्यम निबंधकाकडून आकारली जात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली असल्यामुळे या अधिसूचनेचे निष्पादित केलेल्या जमिनीच्या वाटपाच्या सलेखनावर आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये निष्पादित केलेल्या शेत जमिनीच्या वाटण्याच्या सलेखनावर कोणतीही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. तसेच वडिलोपार्जित शेत जमिनीबाबत वारसा हक्काने प्राप्त झालेल्या सर्व सहधारकांनी निष्पादित केलेल्या आणि कलम 85 व्यतिरिक्त नोंदणीस दाखल केलेल्या वाटणी पत्राच्या दस्तास सुद्धा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही असेही वरील अधिसूचनेत नमूद केलेले आहे. थोडक्यामध्ये काय, याच्या अगोदर जी काही नोंदणी शुल्क लागायचं ते नोंदणी शुल्क 85चा आदेश असल्यावर लागत नव्हतं आणि इतर साठी लागायचं.
काही लोक काय करायचे, तहसीलदाराकडे 85चा आदेश न घेता तो डायरेक्ट दुय्यम निबंधक कार्यालयाकडे डायरेक्ट संमतीनं वाटणीपत्र करायचे, पण त्याच्यावरती कुठली सूट मिळत नव्हती. परंतु आता ह्या परिपत्रकाने एक गोष्ट क्लिअर केलेली की त्यांना सुद्धा नोंदणी शुल्क माफ केलं जाणार आहे. जे लोक डायरेक्ट अशा पद्धतीनं कुटुंबातील किंवा सहधारकांनी असं जर आपसी संमतीनं जर वाटणीपत्र तयार करून जर दिलं तर त्याला नोंदणी शुल्क लागणार नाही. या वास्तव 23/6/2025 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अन्वये सहधारकांनी निष्पादित केलेल्या शेत जमिनीच्या वाटपाच्या सहलेखनावर आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये निष्पादित केलेल्या शेत जमिनीच्या वाटपाच्या सहलेखनावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. याबरोबरच तसेच कलम 85 व्यतिरिक्त वडिलोपार्जित शेत जमीनबाबत वारसा हक्काने प्राप्त झालेल्या सर्व सहधारकांनी निष्पादित केलेल्या आणि नोंदणीस दाखल केलेल्या वाटणी पत्राच्या दस्तात सुद्धा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यामध्ये स्पष्टीकरण देण्यासाठी हे परिपत्र काढलेले. याच्यात एकच सांगितलेलं आहे की 85 खाली आदेश नसला तरीही जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तींनी सगळ्याच्या संमतीने जर डायरेक्ट दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जर असा जर वाटणी पत्राचा दस्त किंवा वडिलोपार्जित जमिनीचा वाटपाचा दस्त दाखल केला तर त्याला नोंदणी फीस लागणार नाही. हे ज्या परिपत्रकामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे याचं कन्फ्युजन आतापर्यंत होतं आणि दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये याच्यावरती नोंदणी शुल्क आकारलं जायचं. आता ते नोंदणी शुल्क आकारलं जाणार नाही. त्यामुळे चांगला निर्णय शेतकऱ्यांसाठी. बरेचसे लोक या संदर्भात पैसे लागतात म्हणून याच्याकडे रजिस्टर्ड वाटणीपत्र करत नाही. या परिपत्रकाचा त्यांना त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमावरून तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. बघा, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या कायद्याचं बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही जर हा व्हिडिओ जर फेसबुकला बघत असाल तर आपल्या फेसबुकला फॉलो करा, कारण की असेच आपण नवनवीन माहितीचे सगळ्यात माहितीचे आपण कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपल्या फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून बघत असतो. धन्यवाद.